नमस्कार. तर जाणून घेऊयात पुढच्या 24 तासांचा ताजा हवामान अंदाज. राज्यामध्ये जर बघितलं तर जे नक्कीच या ठिकाणी वातावरणीय बदल होत आहे. मात्र जर स्थिती बघितली तर कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे आणि सध्या मान्सूनची काय अपडेट आहे डिटेलमध्ये बघूयात. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सध्या जर बघितलं तर जे राज्यामध्ये आपल्याला बऱ्याच भागामध्ये जे ढगाळ परिस्थिती पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी कडक ऊन अजूनही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सध्या स्थिती जर बघितली तर जे अरबी समुद्राकडून येणारे जे आहे सर्क्युलेशन एक त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. ते वारे जे आहे चक्राकार वारे ते किनारपट्टीला येऊन धडकत आहे. त्यातच जर बघितलं तर या चक्राकार वाऱ्यामुळे जर बघितलं तर जे आहे मान्सूनला थोडा अडथळा निर्माण झालेला आहे. त्याचप्रमाणे जर बघितलं तर पुढच्या 24 तासांमध्ये सांगली, सोलापूर, त्याचप्रमाणे नांदेड, लातूरच्या काही भागामध्ये स्थानिक ढगनिर्मिती होऊन मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस त्या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे. मात्र जर बघितलं तर विदर्भामध्ये भंडारा, गोंदिया, नागपूरमध्ये तापमान 43 डिग्री सेल्सिअसपर्यंत उद्या राहण्याची शक्यता आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, फॉलो नक्की करा. धन्यवाद.